रोहिणीचे लग्न अंकुर बरोबर होतं आणि लग्न झालेल्या दुसऱ्याच दिवशी ती सर्वांसाठी जेवण बनवते. अगं रोहिणी, कुठे आहे सगळे जेवण? आम्ही सगळीजण तुझी वाट बघतोय. हो हो, आली आई. झालंय सगळे जेवण. मग रोहिणी सर्वांसाठी जेवण घेऊन येते. पण ते जेवण नॉनव्हेज असतं, जे पाहून सगळेजणच खूप शॉक होऊन जातात. अरे देवा, अगं हे काय रोहिणी? लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तू मांसाहारी जेवण का बनवलंयस? अगं आज तर तू काहीतरी गोड बनवायला पाहिजे होतंस. अहो काय आई तुम्ही सगळेजण एवढे ओव्हर रिॲक्ट का करत आहात? मी थोडी ना तुम्हाला काही कचरा आणून दिलाय. हे पण जेवणच आहे ना. अगं ये नालायक, आमच्या इथे कोणी मांसाहारी जेवण नाही खात. आम्ही सगळेजण शुद्ध शाकाहारी आहोत. काय? हे सगळं काय आहे अंकुर? तुला पहिल्यापासून माहिती होतं का की ही बावळट मुलगी नॉनव्हेज खाते ते? हो आई, ही गोष्ट मला पहिल्यापासूनच माहीत होती. काय? हो आई, आता ती नॉनव्हेज खाते तर त्यात आपल्याला काय प्रॉब्लेम होणार आहे? अरे बावळट मुला, ही खाते नॉनव्हेज, पण आपण तर नाही खात ना. तुला ही गोष्ट आम्हाला पहिल्याच सांगायला हवी होती. एका नॉनव्हेज खाणाऱ्या मुलीसोबत लग्न केलंस तू. अगं आई, तू जरा जास्तच विचार करतीयस. आता तिला नॉनव्हेज खायला आवडतं तर आपण तिला थांबवू तर नाही शकत ना. अगं प्रत्येकाच्या काही ना काही इच्छा असतातच ना. माफ करा भाऊजी, पण यामध्ये सगळी चुकी तुमचीच आहे. आता बघा, रोहिणीच्या नॉनव्हेज जेवणामुळे आपल्या सगळ्यांना किती प्रॉब्लेम होतोय. शी, याचा तर वास पण किती घाण येतोय. आणि लोक हेच जेवण कसं काय खातात काय माहिती. हे बघ रोहिणी, ह्या घरात फक्त शाकाहारी जेवण बनेल, नॉनव्हेज नाही. त्यामुळे उद्यापासून तू हे सगळं नाही बनवायचं. नाही आई, तुम्ही मला नाही थांबवू शकत. हे बघा, मी काही रोज रोज नॉनव्हेज नाही जेवणार आहे. आठवड्यातून 2 ते 3 वेळाच खाईल मी. आणि साहजिकच आहे की त्यामुळे तुम्हा लोकांना पण जास्त काही त्रास नाही होणार. आणि जर होत असेल तर त्यामध्ये मी काहीच नाही करू शकत, कारण कोणासाठी पण मी माझी इच्छा नाही मारू शकत. रोहिणी ते सगळं नॉनव्हेज जेवण घेऊन तिच्या रूममध्ये निघून जाते आणि निवांत बसून खाते. नालायक कुठला, हे सगळं तुझ्यामुळेच झाले. पण आई. अरे गप्प बस तू आणि निघून जा कामावर, नाहीतर आज माझ्याकडून तू मारच खाशील. आधीच माझं डोकं खूपच गरम झाले. जा पटकन आता. मग अंकुर आता तिथून निघून जातो आणि सुरभी भानुमतीला शांत करते. अहो जाऊ द्या ना आई, आता जे झालं ते झालं, त्याला आपण बदलू तर नाही शकत ना. पण हे व्हायला नको होतं. आपल्याला आधीच समजायला हवं होतं की ही नालायक मुलगी मांसाहारी जेवण करते, नाहीतर मी माझ्या अंकुरचं लग्न तिच्याशी केलंच नसतं. पण आता काय करणार, जे झाले ते स्वीकारावंच लागेल. कारण आता जर मी तिला या घराबाहेर काढलं तर समाजात आपली काय इज्जत राहील. हो नाही, ते तर आहेच. सुरभी खूपच चांगलं शाकाहारी जेवण बनवत असते, ज्यामुळे घरचे सगळेच लोक तिच्या जेवणाची खूपच प्रशंसा करतात. असंच एके दिवशी, चला आता मी पटकन संध्याकाळचे जेवण बनवते, पीठ पण मळून घेते आणि भाजीची तयारी पण करायला लागते. वांग्याचं भरीत खाऊन तर सगळेजण खूपच खुश होऊन जातील. परंतु सुरभी जेव्हा किचन पाहते त्यावेळी तिला खूपच राग येतो. हे काय? शी, किती घाणेरडा वास येतो इथून, आणि सगळीकडे किती पसारा करून ठेवलाय. रोहिणी, रोहिणी. अहो काय झालं ताई? कशाला बोलवताय मला? अगं तुला जरा तरी अक्कल आहे की नाही? जर तू स्वयंपाकघरात नॉनव्हेज जेवण बनवतीयस तर स्वयंपाकघर साफ पण करायला पाहिजे ना. तूच बघ, सगळीकडे किती पसारा करून ठेवला आहेस तू. अहो पण ताई, मी संध्याकाळचं अजून जेवण बनवणार आहे, मग सगळं स्वयंपाकघर मी त्याच वेळी स्वच्छ करेल ना. नाही रोहिणी, आत्ताच्या आत्ता स्वच्छ करते स्वयंपाकघर, कारण मला संध्याकाळसाठी शाकाहारी जेवण बनवायचं आहे. अहो काय ताई तुम्ही तर माझ्या हात धुवून मागे लागला आहात. उगाच जास्त नको बोलूस. मी फक्त तुला स्वयंपाकघर स्वच्छ करायला सांगितले, जे की तूच घाण केलंयस. तेवढ्यात तेथे भानुमती येते. अगं काय चालू आहे तुम्हा दोघींचं? कशाला भांडताय एवढं? बघा ना आई,
या रोहिणीने नॉनव्हेज जेवण बनवून सगळं स्वयंपाकघर घाण करून ठेवले आणि ती आता ते स्वच्छ पण करत नाहीये. का बरं रोहिणी? जास्त नाटक नको करूस. या घरात आम्ही तुला नॉनव्हेज जेवण बनवायला परमिशन दिली आहे, पण याचा अर्थ असा नाहीये की तू तुझा मनमानी कारभार करणार. चल आता पटकन स्वयंपाकघर साफ करून दे. ठीक आहे आई, करते मी स्वच्छ. अरे देवा, या मुलीमुळे तर माझं सगळं घर अगदी अपवित्र होऊन गेले. त्यामुळे मला आता गंगाजल शिंपडून सगळं घर शुद्ध करावं लागेल. राम 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 राम. मग भानुमती पूर्ण घरात गंगाजल शिंपडते आणि रोहिणीला पण मेहनत करून सगळं स्वयंपाकघर स्वच्छ करावं लागतं. खूपच छान रोहिणी. आता दरवेळी मी तुला हे सांगायला नाही येणार. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तू नॉनव्हेज जेवण बनवशील त्यावेळी स्वतःहूनच सगळं स्वयंपाकघर साफ करून जायचं. समजलं की नाही? रोहिणी आता तोंड वाकडं करून तिथून निघून जाते. मग त्यानंतर सुरभी सगळ्यांसाठी शाकाहारी जेवण बनवते. अरे वा सुरभी, आजचं जेवण तर खूपच मस्त झाले. वहिनी, मला थोडं तूप द्या ना. हो भाऊजी, घ्या ना. याला म्हणतात जेवण. आणि एक तुझी बायको आहे जे मांसाहारी जेवण जेवते. तू पण अर्धवट आणि ती पण अर्धवट. अगं बास नाही, किती चिडणारेस? आता राग सोडून दे ना. माझा हा राग आता कधीच संपणार नाहीये. आता गपचूप जेवण कर. जास्त बोलायला नको लावूस मला. तेवढ्यात रोहिणी तिथे तिच्या जेवणाचं ताट घेऊन येते, ज्यामध्ये बटर चिकन, भात आणि चपाती असते. ती त्या सगळ्यांबरोबर बसणारच असते, पण तेवढ्यात भानुमती तिला थांबवते. थांब रोहिणी, तू आमच्याबरोबर इथे जेवायला नाही बसायचं. अहो पण काय? कारण तू मांसाहारी जेवण करतीयस. त्यामुळे आत्ताच्या आत्ता तुझे मांसाहारी जेवण उचल आणि तुझ्या रूममध्ये जाऊन जेवत बस. नाहीतर आम्हा लोकांचं जेवण संपायची वाट बघ. पण आमच्यासोबत बसून तू मांसाहारी जेवण कधीच नाही करायचं. ठीक आहे आई. मग रोहिणी तिचं ताट घेऊन तिच्या रूममध्ये जाते. ती आठवड्यातून 2 ते 3 वेळा मांसाहारी जेवण बनवत असते. असंच एके दिवशी रोहिणी आणि सुरभी, आपल्याकडे येत्या काही दिवसात 3 दिवसासाठी महापूजा होणार आहे. त्यामुळे तुम्हा दोघींना पूजेची सगळी तयारी करावी लागेल. ते पण अगदी व्यवस्थितपणे. ठीक आहे आई, तुम्ही काळजी नका करू. आणि हो रोहिणी, ही तुझी आणि अंकुरची लग्नानंतरची पहिलीच पूजा आहे. त्यामुळे तुला या 3 दिवसात नॉनव्हेज खाता नाही येणार. समजलं की नाही? काय 3 दिवस? हो, आणि हे मी तुला विचारत नाहीये, हुकूम देतीये. अगं लग्नानंतर आजपर्यंत आम्ही तुझे नखरेच पाहत आहोत, पण पूजेच्या या 3 दिवसात तुला आमच्या हिशोबानेच राहावं लागेल. ठीक आहे आई, चालेल. आता यावर मी कायच बोलणार आहे बरं. पहिल्या दिवशी तर रोहिणी नॉनव्हेज जेवण नाही करत, परंतु दुसऱ्या दिवशी दुपारी, आता तर पूर्ण 1 दिवस होऊन गेलाय आणि मी नॉनव्हेज खाल्लेलं पण नाही. किती मस्त प्लॅन बनवला होता मी. आजच्या दिवशी मी फिश फ्राय आणि भात खाईल, पण आईंमुळे माझा सगळा प्लॅन चौपट झाला. पण आता माझ्याच्याने राहवतच नाहीये. एक काम करते, मी बाहेर जाऊनच खाऊन येते आणि तेव्हाच माझ्या आत्म्याला शांती भेटेल. मग रोहिणी आता बाहेर निघून जाते आणि मनसोक्त नॉनव्हेज जेवण करते. परंतु त्यावेळी बाजारामध्ये भानुमती आणि सुरभी पण असतात. आपली आता सगळीच खरेदी झालीये. आता फक्त झेंडूच्या फुलांच्या माळा घ्यायचेत. अरे देवा, ते बघा आई, त्या रेस्टॉरंटमध्ये रोहिणी आहे आणि ती तर नॉनव्हेज खातीये. काय? किती निर्लज्ज मुलगी आहे ही. आज मी हिला नाही सोडणार. मग रोहिणी जेव्हा घरी जाते त्यावेळी भानुमती तिला रस्त्यातच थांबवते. अहो काय आई तुम्ही, असं मांजर बनून तुम्ही माझ्या रस्त्यामध्ये का थांबलाय बरं? बाजूला व्हा ना. मला खूप जोरात तहान लागलीये आणि मी आत्ताच मंदिरात जाऊन आलीये. अगं अजून किती खोटं बोलणार आहेस तू? सत्यानाश होऊ दे तुझा. आम्ही तुला त्या रेस्टॉरंटमध्ये मांसाहारी जेवण खाताना पाहिले, त्यामुळे तू आता खोटं नको बोलूस. काय? अगं तुला जरा पण थांबता नाही आलं का रोहिणी? फक्त 3 दिवसाचीच गोष्ट होती, पण नाही, तुझ्याकडून ते पण नाही झालं. माफ करा मला आई.
ते माझ्याच्यानं राहवलंच नाही. पण मी स्वतःला कालपासून आज सकाळपर्यंत खूप थांबवून ठेवलं. पण त्यापुढे नाही थांबू शकले मी. आणि त्यामुळेच मी बाहेर खायला निघून गेले. पण तू आता या घरामध्ये नाही यायचं. ज्यावेळी ही पूजा संपेल त्याच दिवशी येशील तू. काय? हो, अजून ही महापूजा 2 दिवस आहेत. आणि तुझ्यासारख्या नालायक मुलीला मी या पूजेमध्ये अजिबात प्रवेश करू देणार नाही. अगं, तुझा तर काहीच भरोसा नाही की तू घरात बसून पण मांसाहारी जेवण करायला लागशील आणि कुणाला समजू पण नाही देणार. आई अगदी बरोबर बोलतायत रोहिणी. अगं, तुला या पूजेचं थोडं जरी महत्त्व असतं ना, तर तू नॉनव्हेज खाल्लीच नसतीस आणि स्वतःवर थोडा ताबा ठेवला असतास. पण नाही. अगं, तुला तर कोणाचीच नाही पडली. मग रोहिणीला आता तिच्या माहेरी जावं लागतं. आणि तिथे तिची आई प्रभा तिला खूप समजावून सांगते. हे सगळं काय आहे रोहिणी? थोडं तरी समजून घेत जा ना. ते तुझं सासर आहे आणि तिथे तुला नीटच राहावं लागेल. असं कसं पण वागून नाही चालणार. हे बघ आई, आता तू तुझं भाषण चालू नको करू. जा आता. माझ्यासाठी मस्तपैकी चहा घेऊन ये आणि त्याबरोबर ब्रेड ऑमलेट पण बनवून आण. खूप भूक लागलीये मला. अरे देवा, ही मुलगी तर कधीच सुधारणार नाही. या 2 दिवसामध्ये रोहिणी तिच्या माहेरी राहून सकाळ, दुपार आणि संध्याकाळ नॉनव्हेज खाऊन खूपच मजा करते. पुढे असंच एके दिवशी, अरे देवा, मला तर किती भूक लागलीये आणि या माझ्या दोन्ही सुना पण कामचोर आहेत. बाजारात भाजी घ्यायला गेलेत की उकवायला गेलेत काय माहिती. बहुतेक आता मलाच सगळे जेवण गरम करून खावं लागेल. मग भानुमती स्वयंपाकघरात जाऊन पाहते तर त्यावेळी तिथे फक्त चपात्याच असतात. अरे देवा, मी तर विसरूनच गेले. ही सुरभी बाहेरून आल्यानंतरच भाजी बनवणार आहे. पण तोपर्यंत मी काय करू? एक काम करते, फ्रीजमध्ये काही ना काहीतरी नक्कीच असेल. भानुमती आता फ्रीजमधून एक पातेलं काढते. चला, जोपर्यंत माझ्या या दोन्ही सुना घरी नाही येत तोपर्यंत मी हे आमटी भातच खाऊन घेते. पण या आमटीचा रंग असा का झालाय? बहुतेक रात्रीचा असल्यामुळे असं दिसत असेल. मग भानुमती ते खायला लागते आणि त्यावेळी तिच्या तोंडात चिकनचा पीस येऊन जातो आणि ती लगेच ते थुकून देते. छी, अरे देवा, हे माझ्याकडून काय झालं? मी तर आता अपवित्र झाले. मी चिकनचा रस्सा आमटी म्हणून खाल्ले. बापरे, हे सगळं त्या रोहिणीमुळे झाले. येऊ दे तिला. आज तर मी तिला नाही सोडणार. भानुमती आता तिचं तोंड धुवून घेते आणि ज्यावेळी रोहिणी घरात येते त्यावेळी भानुमती तिला एक जोरात थोबाडीत मारते आणि नेमकं त्याच वेळी तिथे अंकुर पण येतो. हे काय आहे? तुम्ही मला का मारला बरं? अगं, आग लागू दे तुझ्या त्या मांसाहारी जेवणाला. तुझ्यामुळे आज माझ्याकडून किती मोठी चूक झाली. तू फ्रीजमध्ये ते चिकन रस्सा ठेवला होता जे मी आमटी समजून खाऊन घेतलं आणि त्याच वेळी माझ्या तोंडात एक चिकनचा पीस आला. काय? हे बघ रोहिणी, तुला याआधी पण 1000 वेळा सांगितले की तुझं ते मांसाहारी जेवण शाकाहारी जेवणापासून वेगळं ठेवत जा. पण तू माझं कधीच नाही ऐकलंस. अहो काय आई तुम्ही पण? तुम्ही काय एक लहान मुलगी आहात का? मांसाहारी जेवणाची तुम्हाला समज नाही? जेवणाच्या वासावरून तरी तुम्हाला कळायला हवं होतं. तू जास्त मला शहाणपण नको शिकूस. मला सर्दी झालीये आणि त्यामुळे माझं नाक बंद पडले आणि तू काय मला प्रश्न विचारतीयस? सगळी चुकी तुझीच आहे. पण आता बास, खूप झालं तुझं. यापुढे या घरामध्ये मांसाहारी जेवण कधीच नाही बनणार. आणि तुला जर माझी गोष्ट ऐकायची नसेल तर आत्ताच्या आत्ता या घरातून निघून जा. इज्जत गेली तेल लावायला. पण तुझ्यामुळे जो आम्हाला त्रास होतोय तो तर होणार नाही ना. अहो पण आई, मी नॉनव्हेज खाल्ल्याशिवाय नाही राहू शकत. मी तुला मांसाहारी जेवण खाण्यासाठी नाही तर ते बनवण्यासाठी नाही म्हणतीये. आणि तुला मांसाहारी जेवणाचं एवढीच इच्छा होत असेल तर तू ते बाहेर जाऊन खात जा, पण घरात नाही. नाही आई, हे सगळं नाही होणार माझ्याकडून. जमत नसेल तर निघून जा या घरातून. आणि अंकुर, हे सगळं तुझ्यामुळेच होत आहे. तू हे सगळे जर आम्हाला लग्नाच्या आधीच सांगितलं असतंस तर आज ही वेळ आलीच नसती.
पण आता या घरात तुझ्या बायकोची मनमानी अजिबात नाही चालणार. हो आई, तू अगदी बरोबर बोलतीयस. आणि रोहिणी, यामध्ये चूक तुझीच आहे. तुला जर नॉनव्हेज खायचं असेल तर तू बाहेर जाऊन खा ना. पण प्लीज घरामध्ये नको बनवूस. आणि यापुढे मी तुला आता मदत नाही करू शकणार. प्लीज तू पण थोडं समजून घे. ठीक आहे अंकुर, मी घरामध्ये आता नॉनव्हेज नाही बनवणार. पण मला या घरातून बाहेर नका काढू आई. प्लीज मला माफ करा. मी तुम्हा लोकांना खूपच दुःखी केले. पण यापुढे असं नाही होणार आई. मग त्या दिवसानंतर रोहिणी तिच्या सासरी नॉनव्हेज बनवायचं सोडून देते आणि जेव्हा पण तिची इच्छा होते त्यावेळी ती बाहेर खायला जाते.